शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल PG न्यूज मराठी। कोळगाव ग्रामपंचायत येथे शासकीय अधिकाऱ्यांची भेट, कोळगावच्या विकास कामांचे कौतुक। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत कामांची पाहणी करण्यात आली। जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग श्री दादासाहेब गुंजाळ यांनी कोळगाव ग्रामपंचायतीस भेट देऊन विविध कामांची पाहणी केली। गावामध्ये आपले सरकार सेवा अंतर्गत 592 सेवा पुरवणे, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तक्रार पेटी, नागरिकांनी ग्रामसंवाद ॲप, मेरी पंचायत, पंचायत निर्णय ॲप डाउनलोड करणे, आयुष्यमान भारत कार्ड वाटप करणे, लोकसहभागातून ग्रामविकासाची कामे, ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवणे, ग्रामपंचायत स्तरावर वनराई बंधारे, जलधारा प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर प्रकल्प, 1200 मियावाकी, वृक्ष लागवडीसाठी तयारी पूर्ण, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायत कार्यालय परिसर रंगरंगोटी करणे व सुशोभीकरण व मूलभूत सुविधा, व्यायामासाठी ओपन जिम, प्रत्येक बुधवारी श्रमदान करणे, लोकसहभागातूून वैकुंठ रथ व ॲम्ब्युलन्स खरेदी केलेली आहे। नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये सेवानिवृत्त माजी सैनिक सत्कार, ना नफा ना तोटा तत्वावर ग्रामस्थांना ग्रामपंचायतीचे मंगल कार्यालय, दशक्रिया विधी ठिकाणी सोलर, गरम व थंड पाण्याची सोय, तसेच मैला गाळ व्यवस्थापनासाठी सक्सन मशीन खरेदी करणारी ही तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत आहे। यावेळी तालुक्याच्या कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी राणीताई फराटे, विस्तार अधिकारी यादव बनकर व कक्ष अधिकारी थोरात, सरपंच पुरुषोत्तम लगड, उपसरपंच नंदू लगड, ग्रामपंचायत सदस्य चिमणराव बाराहाते, निखिल लगड, विलास शितोळे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष दत्तात्रय लगड, सणी धस उपस्थित होते। यावेळी कामांची पाहणी झाल्यानंतर सर्व उपस्थित पदाधिकारी यांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्रभावीपणे राबवण्याबाबत मार्गदर्शन केले। शेवटी ग्रामपंचायत अधिकारी शरद कवडे यांनी सर्व अधिकारी व पदाधिकारी यांचे आभार मानले। सर्व विकास कामांची पाहणी करून माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समाधान व्यक्त करून विभागीय पातळीवरील बक्षिसांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। नमस्कार, मी पुरुषोत्तम लगड, सरपंच कोळगाव। आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या निमित्ताने या ठिकाणी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे डेप्युटी CO ग्रामपंचायत विभाग माननीय श्री गुंजाळ साहेब, त्याचप्रमाणे गट विकास अधिकारी पंचायत समिती फराटे मॅडम, विस्तार अधिकारी यादव साहेब, बनकर साहेब, कक्ष अधिकारी थोरात साहेब, ग्रामविकास अधिकारी, उपसरपंच व सगळ्या सदस्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कोळगावने केलेल्या कामांमध्ये आज भेटी दिल्या। नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेल्या सगळ्या योजनांचं कौतुक आदरणीय CO साहेबांनी त्या ठिकाणी गुंजाळ साहेबांनी केलं। मनापासून आनंद वाटला। खरं तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये अनेक प्रकारचे बक्षीस आहेत आणि याच्यामध्ये कोळगावचा सहभाग त्या ठिकाणी झालाय। तालुक्यामध्ये पहिल्या 5 मध्ये कोळगाव आलेला आहे आणि निश्चितच आम्ही त्या ठिकाणी फार मोठं काम उभं करण्याचा प्रयत्न येत्या 2 महिन्यामध्ये करणार आहोत। आणि विशेष म्हणजे आज साहेबांचं येण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून त्या ठिकाणी हरिभक्तपरायण शिवललीलाताई पाटील यांचं समाज प्रबोधनापर कीर्तन या ठिकाणी शासनाकडून आम्हाला त्या ठिकाणी तारीख मिळालेली आहे आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण कोळगाव आणि परिसरातील सगळ्याच गावातील तालुक्यातील सगळे ग्रामस्थांनी त्या ठिकाणी कीर्तनासाठी उपस्थित राहायचंय। 31 तारखेला 7 ते 9 या वेळेमध्ये हे कीर्तन होणार आहे। सैनिक सांस्कृतिक भवनच्या परिसरामध्ये होणार आहे। खरं तर एक दिशा देणारं अभियान या ठिकाणी ग्रामविकास मंत्री महोदयांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि निश्चितपणे या अभियानामुळे गावामध्ये एक चांगली चळवळ विकासाची, स्वच्छतेची त्या ठिकाणी उभी राहणार आहे आणि राहिलेली आहे। यामध्ये सक्रिय सहभाग आमच्या ग्रामपंचायतने घेतलाय। आमची सक्षम ग्रामपंचायतची बॉडी संपूर्ण त्या ठिकाणी या अभियानामध्ये उतरलेली आहे। ग्रामस्थांचा सहभागी फार मोठा आहे आणि निश्चितपणे या अभियानामध्ये एक चांगल्या प्रकारचं बक्षीस आम्ही त्या ठिकाणी मिळवणार आहोत। यासाठी आपण सगळ्यांनी 31 तारखेला हरिभक्तपरायण शिवललीलाताई पाटील यांच्या कीर्तनासाठी उपस्थित राहावं। धन्यवाद। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत आज ग्रामपंचायत कोळगावला भेट दिली। ग्रामपंचायत कोळगावचे विविध उपक्रम पाहून आनंद झाला।
सगळ्यात महत्वाचं त्यांनी वनराई आणि वृक्ष लागवडीचा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये घनवन लागवड हा एक चांगला उपक्रम हाती घेतलाय आणि 1 एकरामध्ये 12,000 घनवन किंवा वृक्षांचं लागवड करण्याचं नियोजन केलंय. त्यानंतर वेगवेगळे उपक्रम पाहिले, त्याच्यामध्ये घंटागाडीचा वापर तर आहेच आहे, परंतु वैयक्तिक शौचालय जे असतात त्यातला जो मैला गाळ व्यवस्थापन करण्याचं वाहन या ग्रामपंचायतीने खरेदी केलंय. आणि मला वाटतं ही एकमेव ग्रामपंचायत आहे ज्यांच्याकडे अशा प्रकारचं स्वतःचं सक्शन मशीन आहे, ज्याचा वापर करून ते मैला गाळाचं व्यवस्थापन देखील करतायत. गावाला एक स्वर्गरथ देखील भेट मिळालेला आहे. गावामध्ये अनेक उत्पन्न वाढीचे उपक्रम यांनी आता केलेले आहेत, जसं की होर्डिंग्स आहेत ज्याला ते आता पेड करणार आहेत. त्याच्यानंतर वृक्ष लागवड केलेली आहे. वृक्ष लागवडीत चिंचेची झाडं लावली, त्या चिंचेच्या झाडापासून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणार आहे. ग्रामपंचायत कर आकारणीमध्ये काही प्रमाणात मागे आहे, तर आता सर्व सरपंच सदस्य उपसरपंच यांनी नियोजन केलंय की पुढच्या 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये ही ग्रामपंचायत कर आकारणी देखील करेल आणि मुख्यमंत्री समृद्धचे जे काही सगळे घटक आहेत त्या घटकांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करून विभाग पातळीपर्यंत या वर्षात आणि पुढच्या वर्षात राज्य पातळीपर्यंत पुरस्कारासाठी ही ग्रामपंचायत आपल्या स्वतःला तयार करते. मला वाटतं ग्रामपंचायत विभागाचा डेप्टी सीओ म्हणून मी जेव्हा अशा ग्रामपंचायती पाहतो तेव्हा अतिशय आनंद होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की या ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रातून आता 592 सेवा द्यायला सुरुवात झाली. मी कोळगावच्या सगळ्या ग्रामस्थांना नागरिकांना अपील करतो की आता आपल्याला कोणत्याही प्रकारचा दाखला पाहिजे असेल तर सेतू केंद्रात जाण्याची आवश्यकता नाही. आपण ग्रामपंचायतीमध्ये या, आपल्याला कोणत्याही विभागाचा शासनाचा दाखला या ठिकाणी फक्त 69 रुपयामध्ये मिळेल. त्यासाठीचे QR कोड देखील ग्रामपंचायतीने आपल्या दर्शनी भागात लावलेत. नागरिकांनी QR कोड स्कॅन केले तर कोणत्या सेवा आपल्याला उपलब्ध आहेत, त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात आणि इव्हन एवढंच नाही तर काही तक्रार असेल तर ती नोंदवण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये सोय केलेली. सौर ऊर्जेच्या वापराबाबत देखील ग्रामपंचायतीचं चांगलं नियोजन आहे. या प्रकारे मी आज भेट देऊन आनंदी झालो. या ठिकाणी एक ग्राम सचिवालय आहे, त्याची देखील पाहणी केली. ग्राम सचिवालयाचं काम देखील ग्रामपंचायतीने अतिशय चांगल्या पद्धतीने केलंय. मला वाटतं की आशा आहे की सगळे ग्रामस्थ गावकरी एकत्र येऊन एकजुटीने जसं ते अभियानाचं गीत आहे त्या गीताप्रमाणे आपलं गाव जे आहे ते मुख्यमंत्री समृद्ध अभियान या योजनेमध्ये राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाला आणतील. त्यांना माझ्या त्यासाठी शुभेच्छा. आणि आणखी एक मुद्दा आहे की याच अभियानाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांच्या कार्यालयाकडून शिवलीलाताई पाटील या ज्या हबप आहेत त्यांचं एक कीर्तनाचा कार्यक्रम 31 तारखेला या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याही कीर्तनाच्या कार्यक्रमाचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा अशी मी सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो. धन्यवाद. PG न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.